कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सध्या आपण जर पाहिलं तर महायुतीला स्पष्ट बहुमत आहे. मात्र यानंतर महापौर कुणाचा याबाबत संपूर्ण शहरभरात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. कट्ट्यावर याबाबत चर्चा केली जाते. याच दरम्यान ठाकरेंचे काही नगरसेवक हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची देखील चर्चा आहे. त्याचप्रमाणे भाजपच्या संपर्कात मनसेचे नगरसेवक असल्याची देखील चर्चा आहे. एकंदरीतच या संपूर्ण जी चर्चा चालू आहे त्याबाबत जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील आहेत. पाटील साहेब, काय सांगाल एकंदरीत? नुकताच निकाल लागला आहे, महायुतीला स्पष्ट बहुमत आहे, महापौर बनवण्याच्या हालचाली सुरू आहेत. एकंदरीत ह्या ज्या चर्चा आहेत यामध्ये नेमकं काय तथ्य आहे? सर्वप्रथम मी सर्वच माझ्या मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार मानेल का त्यांनी शिवसेनेला खूप भरघोस मतदान करून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. आणि आपण जो विचारला प्रश्न की महापौर, खरं तर 22 तारखेला लॉटरी आहे आणि लॉटरी पडल्यानंतर खऱ्या अर्थाने महापौर कुठला आरक्षणाचा आहे, तो जे आरक्षण पडेल त्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे काही श्रेष्ठी निर्णय घेतील शिवसेनेचे किंवा भाजपाचे युतीचे, त्याप्रमाणे पुढील वाटचाल होणार आहे. चर्चा तर होणारच, कारण शेवटी प्रत्येकाला अपेक्षा आहे, प्रत्येकजण इच्छुक आहे, प्रत्येकाला वाटत असतं की मी महापौर झालो पाहिजे, मी स्थायी समिती सभापती झालो पाहिजे, उपमहापौर झाले पाहिजे. ही काही अपेक्षा ठेवणं काही गैर नाही, परंतु पक्षाचा जो आदेश असतो त्या आदेशाप्रमाणे प्रत्येकजण चालत असतो आणि पक्षाचा आदेश हा शिवसेना भाजपमध्ये पाळला जातो, हे मला मान्य आहे. नाही, एकंदरीत आपण पाहिलं तर आता सर्वात म्हणजे मोठा भाऊ कोण? शिवसेनेकडे आता 53 नगरसेवक आहेत, भाजपकडे 50 आहेत. तर वास्तविक पाहता ज्यांची नगरसेवकांची संख्या जास्त त्यांचा महापौर असतो. पण यंदा भाजपने देखील मागणी केली आहे की आम्हाला पहिलं 2.5 वर्ष आम्हाला महापौरपद हवं आहे. काय सांगाल, म्हणजे एकंदरीत शिवसेनेचा बसेल की बीजेपीचा असेल? खरं तर बघा, आजच्या तारखेत तुम्ही संख्याबळाचा विचार केला तर मोठा भाऊ शिवसेनाचा आहे. भाजपने मागणं गैर नाही आणि शिवसेनेने मागणं गैर नाही, परंतु जो काही निर्णय श्रेष्ठी घेतील त्याप्रमाणे मी एकच म्हणेल की मी आज महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर उभा आहे आणि मी असं बोलणं चुकीचं ठरेल की शिवसेनेचा महापौर का भाजपचा महापौर. शेवटी जे वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि मी शिवसेनेचा म्हणून मी हेच म्हणणार ना का शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या व्यक्तीला वाटत असतं की त्याच्या पक्षाचा महापौर बसला पाहिजे, तसं मलाही वाटतं की माझा शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. एकंदरीत गेल्या महिनाभरापासून तुम्ही या निवडणुकांच्या प्रक्रियेत होतात, शहर प्रमुख म्हणून तुमच्यावर जबाबदारी देखील होती. कशी, म्हणजे या निवडणुकीचा एखादा अनुभव, म्हणजे कशी गेली संपूर्ण निवडणुकी? नाही, निवडणूक खूप मेहनत होती, खूप कठीण होती मतदारांपर्यंत पोचणं, कारण 4 पॅनलचं प्रभाग असल्यामुळे माझ्याकडे 10 प्रभाग होते आणि 10 प्रभागामध्ये मी एकमेव शहराचा प्रमुख म्हणून धावत होतो, कारण की माझे सगळे बाकीचे शिलेदार, बाकीचे जे उमेदवार हे निवडणूक लढत होते. त्याच्यामुळे माझ्या ज्या हाताला बळ पाहिजे होतं ते बळ माझं स्वतःचं मी उभं करून मी संपूर्ण आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आले असतील, आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आले असतील, रवी चव्हाण साहेब आले असतील, नंदू परब साहेब आले असतील, जी काही पक्षाची लोकं आली त्या लोकांबरोबर मला स्वतःला फिरणं गरजेचं होतं. त्याचबरोबर माझ्या प्रभाग क्रमांक 5ची जी जबाबदारी होती ती खूप मोठी होती, कारण की 5मध्ये 4च्या 4ही उमेदवार हे तरुण, सुशिक्षित आणि नवखे होते. आणि त्या ठिकाणी सुनील वाहिले आणि आम्ही दोघांनी खूप कष्ट केले आणि जो मराठीचा वारा होता तो वारा खरं तर आमच्या विकास कामं एवढी केलेली आहेत त्या विकास कामाला झाकू शकत नव्हता, परंतु जी मतं पडली त्याच्यावरून असं एकंदरीत दिसतं की आम्ही खूप कामं केल्यानंतरही मतदान इतर पक्षाला झाले, ते थोडंसं आम्हाला कुठेतरी मनाला खटकलं. कारण शेवटी दिवस रात्र बिर्ला कॉलेज शाखा आणि वायलेनगर शाखा ही लोकांच्या कार्यरत असते आणि शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून माझा एकाही कार्यकर्त्याने माझी तक्रार करावी की 1 रिंगमध्ये 2 रिंगमध्ये रवी पाटील कधी फोन उचलत नाही आणि नाही उचलला तो रिटर्न फोन येत नाही, हे माझा स्वभाव आहे. इतकं सगळं करत असताना एक प्रश्न आहे की तुम्ही देखील, तुमचा मुलगा देखील या निवडणुकीसाठी इच्छुक होता, काही कारणास्तव त्याला डावलण्यात आलं, तुमची नाराजी असल्याची देखील चर्चा होती. म्हणजे एकीकडे मुलाला उमेदवारी न मिळाल्याने तुम्ही नाराज होतात, मात्र पक्षाचं काम देखील करत होतात. नेमकं एकंदरीत काय समीकरण होतं? बघा, मी दिघे साहेबांचा शिष्य आहे. आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज 35 वर्ष एकच पक्ष, एकच नेता आणि एकच निशाणी, म्हणजे आमचा पक्ष शिवसेना, आमचा नेता हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि आमची निशाणी धनुष्यबाण, या विचारांवर चालणारा मी आहे. मला नाराजी स्वाभाविक आहे की माझ्या मुलाची तिकीट नाकारली म्हणून मी नाराज झालो अशी चर्चा जरी असली तरी मी आणि मोठे साहेब म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब आणि डॉक्टर साहेब
यांची 1 to 1 माझी चर्चा झाली. त्या टायमाला साहेबांनी मला एकच शब्द दिला, रवी तुझ्या मुलाला मोठं करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि मी कधी हट्ट लोकांसारखा केला नाही की मला तिकीट द्या, माझ्या मुलाला तिकीट द्या, नाहीतर मी नाराज होईल, मी काम करणार नाही. हे ब्लॅकमेलिंगचे धंदे पक्ष उभं राहायचा काही प्रयत्न केला होता? अजिबात नाही. कधी मनातही तो शिवला नाही. आणि ब्लॅकमेलिंग करणं हा रवी पाटीलचा धंदा नाही. त्याच्यामुळे मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. पक्षाला कारण तसंच आहे, कारण गेल्या 2 टर्म तुम्ही विधानसभेसाठी देखील इच्छुक होता. विधानसभा निवडणुकांमध्ये तुमची नावं चर्चेत होती. मात्र एकीकडे तुम्हाला विधानसभेला पण डावलल्याचं तुम्हाला खंत होती. त्यात आता पुन्हा महापालिका निवडणुकांमध्ये तुमच्या मुलाला डावललं आहे. तर नेमकं काय म्हणजे एकंदरीत घटनाक्रम आहे? डावलला असं मी म्हणणार नाही, पण मी 100% एक मेरिटवर असणारा कार्यकर्ता होतो. आणि मेरिटवर असणं गैर नाही. पण पक्षाला वाटलं की रवी तुला आता थांबायचं आहे, तर मी थांबलो. मी पक्षाला कुठे ब्लॅकमेलिंग केली नाही किंवा त्याच्यासाठी मी कुठं काम नाही केलं. पहिल्या दिवशी मी माझ्या उमेदवारासोबत होतो पहिल्या दिवसापासून. आणि पहिल्या दिवसापासून मी पक्षाचं प्रामाणिक काम केलं. आणि त्याही वेळेस एक निष्ठेने माझा पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल याच्यासाठी मी काम केलं. मी शिवसेनेचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून नेहमीच काम करतो. आणि माझं एक नेहमीचं ठरलेलं आहे की मला मिळालं नाही म्हणून दुसऱ्याच्या ताटातलं उडून घ्यायचं हे मी कधी करत नाही. आणि माझ्या मुलाचा तुम्ही विषय घेतला आहे, तर माझ्या मुलाचा इच्छुक असणं काही गैर नव्हतं. कारण की आमच्या प्रभागामध्ये SC ST पडलं होतं आणि 6 नंबरमध्ये तो इच्छुक होता. परंतु ज्या वेळेला पक्षाने सांगितलं की रवी त्या ठिकाणी आपल्याला काही निर्णय घ्यायला लागत आहेत, तर आम्ही स्पष्टपणे सांगितलं. आणि मी त्या ठिकाणी इमिजिएटली साहेबांना शब्द दिला की साहेब काही टेन्शन नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तुम्हाला मान्य असेल. एकंदरीतच काही जागा पण पडल्यात शिवसेनेच्या, जे इतक्या वर्षांपासून जे मातबर नगरसेवक होते त्या पडल्यात. नेमकी काय काय कारणं असतील या सगळ्या याची? नाही, 7 जागा तर खऱ्या आमच्या निवडून यायला पाहिजे होत्या. प्रभाग क्रमांक 6च्या 4च्या 4 निवडून यायला पाहिजे होत्या. त्यानंतर मोहण्याच्या प्रभाग क्रमांक 4च्या 2 जागा आमच्या पडल्या, त्याचंही दुःख मला आहे. त्यानंतर विद्याधर भोईरसारखा माझा जवळचा मित्र पडला, त्याचं खूप मला दुःख आहे. कारण ही सगळी कार्यकर्ती गेली 30-35 वर्ष अतिशय जोमाने शिवसेनेचं काम करणारी कार्यकर्ती होती. आणि लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं त्यांचं मेसेज होता, काम करणारे कार्यकर्ते. परंतु काही निर्णय असे असतात की सिच्युएशन त्या टायमाला जी घडली त्यामुळे हा काहीतरी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्या ठिकाणी आमच्या लोकांचा पराभव झाला. तर ते खूप खंत आहे, त्याचं दुःख आहे. कारण सिनियर लोकं आमची पडली. महापौर पदासाठी आता तुमची म्हणजे शिवसेनेची रणनीती काय असणार आहे? कारण एकंदरीत आपण जर पाहिलं तर पुन्हा त्याच प्रश्नावर येतो की सगळ्या शहरभरात सध्या चर्चा आहे की ठाकरे गटातले काही नगरसेवक तुमच्या संपर्कात आहेत, काही BJPच्या संपर्कात आहेत. मोठा भाऊ कोण आणि काय रणनीती असेल? बघा, महापौर पदासाठी खरं तर बहुमत आमच्याकडे शिवसेना भाजपचं आहे. आणि जी मंडळी ठाकरे गटाची निवडून आलेली आहे, त्याचप्रमाणे मनसेची निवडून आलेली, त्या लोकांना विकास हवा आहे. शेवटी केंद्रामध्ये राज्यामध्ये ही महायुतीचं सरकार आहे आणि आता महापालिकेतसुद्धा महायुतीचं सरकार येणार आहे. तर कुठल्याही नगरसेवकाला, कुठल्याही आमदाराला, खासदाराला हेच वाटत असतं की मी सत्तेत राहिलो तर माझ्या भागाचा विकास मला करता येईल, मी लोकांना दिलेले शब्द पाळता येईल. त्यामुळे कदाचित ते संपर्कात असतील. महापौर कुणाचा असेल, शिवसेना की भाजप? तेच सांगतोय की महापौर मी शिवसेनेचा पक्षाचा म्हणून शिवसेनेचाच राहायला पाहिजे ही माझी भावना आहे. परंतु महापौर हा महायुतीचा होईल हे मी तुम्हाला 100% सांगतो. तुमच्या मनातला महापौर कोण असेल? माझ्या मनातला महापौर 22 तारखेनंतर ठरेल. कोण असेल पण कोण जवळचा? असेल असं एका व्यक्तीचं नाव घेणे, माझ्या शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा महत्त्वाचा आहे. आणि मी असं कोणाचं एक नाव घेणं हे चुकीचं ठरेल. जो कोणी भविष्यात जे काही आरक्षण पडेल त्या आरक्षणाला जो इच्छुक असेल त्याच्या कल्याण पश्चिमच्या जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा राहील. एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसांपासून निकालानंतर एकच चर्चा कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वत्र दिसते की महापौर कुणाचा, याबाबत आज आपण रवी पाटील यांच्याशी देखील बातचीत केली आहे. 22 तारखेला या महापौर पदासाठी आरक्षण सोडत आहे. त्यानंतर एकंदरीतच कोण महापौर होणार याबाबतचं चित्र स्पष्ट होईल. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.